हाय फ्रेंड्स, आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी दाल खिचडी बनवणार आहे। त्यासाठी मी आधी कांदा आणि टोमॅटो चिरून घेत आहे। बारीक टोमॅटो आणि कांदा मी चिरून घेतला आहे। एका वाटीत मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स डाळी घेणार आहे। डाळ धुवून घेणार आहे। डाळ धुवून घेतली आहे। आता मी तांदूळ घेत आहे। इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेत आहे। आता इथे मी तांदूळ धुवून घेत आहे। तांदूळ मी आधी साफ करून ठेवलेले होते, त्यामुळे ते परत साफ करायची गरज नव्हती। मी आता हे धुवून घेत आहे। आता गॅसवरती कुकर ठेवून घेऊया। कुकरमध्ये मी तेल टाकून घेणार आहे। तेलात मी मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे। थोडा कढीपत्ता टाकत आहे। कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकत आहे। हे सगळं मी छान हलवून घेणार आहे। कांदा परतेपर्यंत मी साईडला एक कोथिंबीर चिरून घेत आहे। कांदा चांगला परतून घेऊयात। त्याच्यामध्ये मी आता लसूण आणि खोबऱ्याचं वाटप टाकणार आहे। पण छान मिक्स करून घेतलं आहे। आता त्यामध्ये मी हळद आणि चटणी टाकून घेणार आहे। ते छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी त्याच्यामध्ये धुतलेल्या डाळी टाकून घेत आहे। डाळ टाकल्यानंतर ही नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी धुतलेले तांदूळ टाकून घेत आहे। सगळं मी आता नीट मिक्स करून घेत आहे। आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे।
आता त्यामध्ये मी पाणी टाकून झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे. थोडं चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे. तर मी इथे झाकण लावून घेत आहे. तर आपली दाल खिचडी तयार आहे. जशी विकतची दाल खिचडी असते तशी तर नाही झाली आहे, पण टेस्टी झाली होती. घरगुती होममेड दाल खिचडी आहे ही. त्यावर छान असं तूप टाकून खाल्ली की खूप छान टेस्ट लागते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय.